अजित पवारांच्या निधनानंतर अवघ्या 18व्या दिवशी पक्षाची सूत्र हाती घेण्यासाठी तटकरे आणि पटेलांची निवडणूक आयोगाकडे धाव. रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, तर पक्ष हायजॅक करण्याचा त्यांचाच डाव होता, तटकरेंचं प्रत्युत्तर. अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असेल तर आकाश पाताळे करून शोधून काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. अपघाताची सीबीआय मार्फत चौकशी करण्याबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरू असल्याचीही माहिती. एडीआर पुरेसा, झिरो एफआयआर गरजेचा नाही, रोहित पवारांच्या झिरो एफआयआर नंतर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. कर्नाटक सरकारने दाखल केलेला झिरो एफआयआर चुकीचा असल्याचीही स्पष्टीकरण. 6 महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न, खरात प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप. तर जादूटोण्याने सर्व काही झालं असतं तर खरात ट्रम्प यांचा सल्लागार असता, मुख्यमंत्र्यांचं अंधश्रद्धेवर भाष्य. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल विधिमंडळामध्ये सादर. पार्थ पवारांवर कारवाईचा थेट उल्लेख नाही, तेजवानी, दिग्विजय पाटील, तारू आणि येवलेंवर कारवाईची शिफारस. शस्त्रसंधीसाठी अमेरिकेचा इराणला 15 तर इराणच्या 6 अटींचा फॉर्म्युला. इराणने उडवली डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याची खिल्ली, तर इराण विरोधात युद्ध सुरूच ठेवा, सौदी अरेबियाचा ट्रम्पना आग्रह. उद्याच्या रामनवमीसाठी देशभरातल्या मंदिरांना झळाळी. शिर्डीमध्ये शेकडो पालख्या दाखल. धुळ्यातलं प्राचीन राम मंदिर सजलं, तर रायगडमध्ये बाजारपेठांना भगवा साज. उत्तर प्रदेशात 2 दिवसांची सुट्टी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.